राजेश 5 षटकांचा सामना असेल. इंडिया 11 भुवन वर्सेस डेनवली. सामन्याला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवर परेश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका घेतलेला आहे तो युवराजाने. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार घेतला तो युवराजाने. चांगली अशी सुरुवात इंडिया 11 भुवन. पहिल्या चेंडूवर चांगला असा समाचार घेतला तो परेशाला युवराजने. उत्कृष्ट टाकलेला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. पुढील चेंडू रिव्हर्सिपचा प्रयत्न करण्याचा, परंतु बाईच्या स्वरूपात धाव मिळतील. निश्चितच बाईचा चौकार आलेला आहे तो इंडिया 11 ला. पुढील चेंडू परेशचा. पुन्हा एकदा स्टेट लटवलेला चेंडू. निश्चितच फलंदाज बाद होऊ शकतो. महेश शिंगोळे यांचं आगमन झालंय. मंडळाकडून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण यापुढील कॉमेंट्रीचा भाग सांभाळावा. पुढील चेंडू परेशचा राजेशसाठी. सुंदर असा चेंडू टाकलेला तो परेशाने. एक बाद. 10 अशी धावसंख्या झाली ती इंडिया 11 भुवन संघाची. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू. तितकंच चांगलं असं खराब असं चित्रक्षण, त्यावर 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाच्या संबंधित धावसंख्या झाली ती इंडिया 11 संघाची 12. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावसंख्या झाली ती इंडिया 11 भुवन संघाची.
नक्कीच शुभ सकाळ सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आपण पाहतोय आई एकविरा चषक खाटेघर आणि दिवस क्रमांक आपण पाहतोय चौथ्या दिवसातील आपण पहिलाच सामना पाहतोय. डेनोली विपक्ष भुवन टीम. प्रथम मला तरी वाटतंय डेनोली टीम सहावा दिवस असेल तर डेनोली टीमने इथे नाणेफेकीत जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते भुवन टीमला. चुकून ही नक्कीच इथे वाईड येतोय. चौकार आला होता राजेशच्या बॅट मधून, त्यानंतर वाईड. धावसंख्या 18 आपण पाहतोय. दुसरा षटक चालू असताना गोलंदाज प्रवीण. पाहायला विचार केला तर प्रवीणांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मुरबाड मध्ये चांगला गोलंदाज आहे, परंतु राजेशचा आक्रमण आहे. इथे धावा होण्याची शक्यता होती राजेश, परंतु चांगली कॉलिंग इथे पाहायला मिळाली. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आपल्याला दोन्ही बॅट्समन मध्ये. दत्ता आहेत सोबत. एक फलंदाज नक्कीच बाद झालाय भुवन टीमचा. एन्जॉय 11 भुवन नक्कीच या टीमचं नाव आहे. एक जरी फलंदाज बाद झाला असला तरी दत्ता आहेत, राजेश आहेत. या वेळेस नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड होईल. धावसंख्या पाहायला गेली तर 20 धावा. आणि यावेळेस नक्कीच हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता दत्ताचा. डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. इथे एक धाव येते. पुन्हा एकदा 21 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. या संपूर्ण टुर्नामेंटचा आयोजक जगदीशजी भाग्यवन सर. आईकुरा चषक आपण पाहतोय खाटेघर येथे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या टुर्नामेंटचा आयोजन केला आहे जगदीशजी भाग्यवन सर याने. यावेळेस चांगला फटका आहे कव्हरच्या डोक्यावरून. वन बाउंड सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच सुरेख संगीत आपल्याला पाहायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये डीजे साई यांच्या मार्फत. विचार केला तर या षटकामध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा वाईड येतोय. ह्या ओव्हरचा विचार केला तर आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती आणि त्यानंतर चौकार, वाईड, सिंगल, वाईड, सिंगल, फोर आणि यावेळेस सुद्धा वाईड. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत म्हणजे वाईडच्या स्वरूपात. इथे धाव सुद्धा ऍड होतील वाईडच्या स्वरूपात. 27 धावा. जरी एक फलंदाज बाद झाला असला तरी सलामीवीर तरी राजेश आणि दत्ता यांची जोडी आपण पाहतोय फलंदाजी करताना. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर एक उचली येतो आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटक संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 27 एन्जॉय भुवन या संघाची.
नक्कीच आजच्या दिवसात जी लढत आहे 6व्या दिवसातील शनिवार दिनांक 22/1/2022 जो पहिला आपण सामना पाहतोय एन्जॉय 11 भुवन त्यांच्या विरोधात ढिनोली संदीप 11. त्यानंतर दुसरा सामना लगेचच होईल नांदेनी विपक्ष ओजिवले, त्यानंतर मंजिरी खांडपे विपक्ष कामतपाडा एक्सप्रेस गोविंद उगडा. त्यानंतर चौथा सामना होईल गेगाव वर्सेस माडस. पहिली इनिंग झाल्यानंतर विनंती असेल दोन्ही कॅप्टनला, नांदेनी कॅप्टन त्याचबरोबर ओजिवले कॅप्टन नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे पहिली इनिंग झाल्यानंतर. जाऊया इथे 2 षटक संपले. 2 षटकानंतर एक गडी बाद 27 अशी धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. संपूर्ण लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय 10 क्रिकच्या साहाय्याने. घर बसल्या सुद्धा या टुर्नामेंटचा आयोजन आनंद घेऊ शकता तुम्ही. एक चांगला आयोजन आपण पाहतोय. नक्कीच परेश आलेत यावेळेस. परेशाच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळाची दत्ता होतोय बाद. नक्कीच दत्ता इथे बाद झाले. पहिल्या चेंडूवर परेशांच्या त्रिफळाची दत्ता इथे बॅकआउट पवेलियन म्हणजे खेळाडू कक्षामध्ये रवाना झाले. दत्ताची गाडी इथे संपुष्टात. तसं आपण पाहिलं की आपली गाडी जेव्हा बंद होते ना तेव्हा गाडीमध्ये कोणतं तरी तांत्रिक बिघाड येते, पेट्रोल संपू शकतं, बॅटरी लॉ होते. तशाच प्रकारचे दत्ताची सुद्धा इथे बॅटरी लॉ झाली आणि दत्ताची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर न्यू बॅट्समन गेलेत मैदानाकडे रवाना झालेत, खेळपट्टीवर दाखल झालेत. निलेश, नक्कीच निलेशाना पहिला चेंडू पाहिलं तर सुरेख प्रकारचा टप्पा पडल्यानंतर एक आउट स्विंग होते, एक डॉट चेंडू येतोय परेशांचा. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर विकेट बाल केला, त्यानंतर डॉट. हो यावेळेस सुद्धा चांगल्याच प्रकारचा यावेळेस पाहिलं गेलं तर थोडं चेंजेस आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर उचली कमी म्हणजे खाली राहतोय चेंडू परेशांचा. यालाच म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात एक गोलंदाज. गोलंदाज कसा असावा तर परेश सारखा, कारण की प्रत्येक चेंडू हा बदलून टाकतोय परेश. निलेश न्यू बॅट्समन आहेत, 4थ्या क्रमांकावर नक्कीच गेलेत. बॅटिंग करावी लागेल निलेशला सुद्धा. हो यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु जज करू शकत नाही. 1 बाउंड सी मारेच्या पार चौकार. तर चौकार आलाय निलेशच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 31 धावा. 2 जरी गडी बाद झाले तरी 31 धावा आहेत. तिसरं षटक चालू आहे परतच्या माध्यमातून. हो यावेळेस बॅटची कडा चुकी करतोय इथे क्षेत्ररक्षक आणि चौकार येतोय बॅक टू बॅक दुसरा. की जिथे चुका क्षेत्ररक्षक नाही करत, विकेट किपर नाही करत, तर इथे
पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड शॉट खेळता, चांगली फटकेबाजी करता, त्यावेळेस इथे आउटफील्ड फास्ट आहे. ग्राउंडची खासियत आहे. गॅप मध्ये चेंडू गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाला तो चेंडू अडवण्यास नक्कीच यशस्वीरित्या नक्कीच यावेळेस सुद्धा त्रिफलाची निलेश. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेलं तर 3 गडी बाद 35. न्यू बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालेत गणेश. राजेशला जर आपण पाहिलं तर राजेशांची चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये. मला तरी वाटतंय 6 चेंडू हाताळलेत आणि 11 धावा बनवल्यात. 2 चौकार नक्कीच राजेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. इथे गोलंदाज हरी. हो, यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. बॉडीवर चेंडू होता, त्यावेळेस कट करावा लागला राजेशला. 1 सिंगल आले. धावसंख्या सिंगलने 35 धावा, 36 सॉरी. तर गणेशला इथे फटकेबाजी करावी लागेल. एन्जॉय 11 भुवन या संघाला इथे एक विशाल स्कोर उभा करावा लागेल, कारण डेनोली टीम सातत्याने आपण पाहतोय खेळताना चांगली टीम आहे. डेनोली टीम पाहायला गेलं तर त्यांचा सुद्धा हा होम ग्राउंड आहे. ज्यावेळेस प्रॅक्टिस असते ना, प्रॅक्टिस टाइम असतो, त्यावेळेस डेनोली टीमला या ग्राउंडवर आपण पाहतोय. यावेळेस बिगिट केलाय गणेशचा. इथे पॉवरफुल स्ट्रोक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकावली. 42 धावा. ओके, थर्ड अंपायर जायचे जगदीशचे भाग्यवान. आणि यावेळेस गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू थांबत नाही. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमा रेषा पार चौकार. षटकार आणि चौकार ठोकलाय गणेशाने. यावेळेस सुद्धा बिगेट करण्याचा प्रयत्न होता गणेशचा, परंतु डॉट जातोय चेंडू हरीचा. कमबॅक करून देतोय आपल्या टीमला हरी.
पुन्हा एकदा हरिय होतोय तयार गणेश साडी. हो यावेळेस सुद्धा सेम, परंतु यावेळेस चेंज ऑफ आपण पाहिलं होतं. तिसरं षटक चौथं षटक समाप्तीचा इशारा येतोय. 46 धावा आहेत. 3 गडी बाद 46 आपण पाहतोय. 4 षटक संपली. 4 षटकानंतर आपण 46 धावा पाहतोय. एन्जॉय 11 भुवन या टीमच्या. विचार केला तर गणेश खेळपट्टीवर दाखल झाले. गणेशांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गणेशाने षटकार आणि चौकार ठोकत असताना एक विशाल जन स्कोर उभा करण्याचा नक्कीच गणेशचा प्रयत्न आहे. नक्कीच त्याला साथ देत आहेत राजेश. 46 धावा आहेत स्कोर कार्डवर. संदीप आलेत. नक्कीच शेवटचं षटक घेऊन संदीप तयार होतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. शेवटच्या 6 चेंडूंवर कितपत धावा गोला करतोय एन्जॉय 11 भुवन आपण पाहूया मैदानामध्ये. संदीप ओ यावेळेस राजेश षटकार. षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकवली. 50 इथे कंप्लीट होते. टीम एन्जॉय 11 भुवन या संघाची 52 धावा. पाहिलं तर 8 चेंडू खेळलेत. 18 धावा आहेत राजच्या. यावेळेस सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न होता. 1 धावाले दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु गणेश सांगतायत नको एकच सिंगल आहे. तिथे सिंगल घेतली जाते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या वाढली 53. मी नेहमीच म्हणतोय की मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेल नक्कीच बदलते. तर अशी फटकेबाजी केली तर नक्कीच वेल तुमची बदलेल. एन्जॉय 11 भुवन या संघाची. तर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच वेल बदलेल. ती डेनुली संदीप 11 डेनुली या टीमची. वेल नक्कीच कोणाची बदलेल हे सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूवर इथे वेल बदलू शकते. आणि यावेळेस हॉफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईड येतोय. धावसंख्या वाईडने पुढे सरकवली. 54 धावा आपण पाहतोय. एक सिंगल येते. सिंगल डबल आणि मोठे फटकेबाजी येथे करतोय भुवन टीम. नक्कीच विचार केला तर हो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर चेंडू इथे हाताळतोय संदीप. डॉट चेंडू येते पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संदीप याला. नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता राजेशाने. षटकार ठोकला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर एक सिंगल आणि एक डॉट काढला होता आणि वाईड आणि पुन्हा एकदा सिंगल आणि डॉट आणि यावेळेस सुद्धा वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड होते. नक्कीच यावेळेस सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड टाकतोय. धावसंख्या 57 आपण पाहतोय. हो यावेळेस फुलटॉस हा स्ट्रेट करून काढला. 1 धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न धाव वाजवण्याची शक्यता आणि नक्कीच इथे होईल फलंदाज बाद गणेश.
नांदेडी टीमचा कॅप्टन त्याचबरोबर ओजिवली टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करायचे टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा सांगतोय नांदेडी टीमचा कॅप्टन आणि ओजिवली टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. आणि तुमचे टी शर्ट ज्या जर्सी आहेत त्या घेऊन जायचे. तर नक्कीच इथे पाहायला गेलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 बनवल्यात. तर 60 धावांची गरज असेल विजयासाठी डेनोली टीमला. भुवन टीम क्षेत्ररक्षण सजवायचे. इथे सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाकडे रवाना होते संदीप आणि परेश.
बॉलर पाहायला गेलं तर संदीप आणि बॅट्समन सुद्धा स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदीप ना स्ट्रायकिंगला परेश 59 बनवल्यात 60 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती म्हणजेच संदीप 11 डेनोली टीमला. तसंच सामना चालू करा. ओके संदीप आहेत गोलंदाज त्याचबरोबर बॅट्समन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदीप 59 बनवला 60 धावांची गरज 5 षटकांमध्ये. फुलटॉसचा चांगला समाचार आणि ते पंचांचा इशारा येतोय भीमर. पहिला चेंडू नो हाताळलाय आणि फ्रीचा चेंडू असेल यापुढील तर इथे श्री गणेश होतोय आपल्या टीमचा चौकाराच्या साहाय्याने. टोटल इथे धावसंख्या ऍड होतील 5. पुढील ते 5 धावा आपण पाहतोय. एक भीमर हाताला पहिला चेंडू संदीपाने आणि संदीपाने चांगला त्याचा फायदा उचलला. फ्रीचा चेंडू संदीप साठी यावेळेस चांगला फटका आहे कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउल सीमा रेषा पार चौकार. एक नो चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर फ्रीच्या चेंडूवर सुद्धा चौकार. धावसंख्या पाहायला गेली तर 9 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. यावेळेस देखील सुद्धा गॅप मध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावा आले दुसऱ्याचा प्रयत्न आणि नक्की तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही बॅट्समन मध्ये. सलामीवीर आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदीपला नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय परेशला. 11 धावा आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस चांगला फटका आहे संदीपच्या बॅट मधून येतोय षटकार. नक्कीच इथे षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकवत 17 धावा. नक्कीच आक्रमण केलं जाते संदीपवर. संदीप हा बॅट्समन आहे आणि गोलंदाज संदीप आहे. एन्जॉय 11 भुवन या टीमचा तर डेनोली 11 या टीमचा फलंदाज आहे संदीप. ह्या वेळेस कमबॅक करतोय आपल्या टीम साठी संदीप. एक डॉट चेंडू येतोय आणि यावेळेस चांगला फटका आहे संदीपच्या बॅट मधून होतोय चौकार. तो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. फटका इथे फसलाय परंतु कॅच इथे कॅरी करू शकत नाहीये आणि इथे झेल सुटला जातोय संदीपचा. आणि विचार केला तर 23 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. थोडं ढगाळ वातावरण आपण पाहतोय. शहापूरमध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय. मुरबाड मध्ये नाहीये
आणि येऊ पण नको अशी प्रार्थना करू आपण सर्वजण, कारण की चांगले टुर्नामेंट आहे. आई एकविरा चषक नक्कीच कारल्याची एकविरा आई हिला प्रार्थना करू की मुरबाडमध्ये पावसाचं वातावरण आहे, परंतु इथे कोसळून देऊ नको. जिथे गरज आहे जिथे दुष्काळ आहे तिथेच खूप मुसळधार पड. तर आज जे 2 क्वालिफायचे सामने आहेत, डोंगरगाव विपक्ष सरळगाव आणि सोनारपाडा विपक्ष संभाजीनगर, ठीक 4 वाजता हे सामने सुरू होतील. जर लाईव्ह तुम्ही पाहत असाल तर नक्कीच वेळेचं भान ठेवा आणि 4 वाजता हजर राहा. पहिला सामना होईल डोंगरगाव विपक्ष सरळगाव, त्याचबरोबर सोनारपाडा विपक्ष संभाजीनगर हा दुसरा सामना होईल क्वालिफायचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच एक बिग फाईट पाहूया. तर जाऊया मैदानामध्ये. मैदानामध्ये काय चित्र आहे? 23 धावा आहेत. बलिराम यावेळेस गॅप मध्ये चेंडू आहे आणि नक्कीच निलेश होते क्षेत्ररक्षक, परंतु आडू शकले नाहीत. इथे चौकार येतोय. बलिराम नक्कीच बलिरामवर सुद्धा आक्रमण केलं जातंय. परेश याच तर इथे विचार केला तर एक सिंगल आले. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 28 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर संदीप आले होते. 9 चेंडू हाताला होता, चौकार आला होता, फ्रीटवर चौकार आला होता. त्यानंतर 2 धावा आणि षटकार डॉट चौकार 2 धावा. आणि ह्या वेळेस देखील एक डॉट चेंडू येतोय. बलिराम कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. नक्कीच बॅटिंग करत असताना प्रथम एन्जॉय 11 भुवन या टीमने 59 धावा बनवल्या आणि 60 धावांचं लक्ष्य जे गाठायचे संदीप 11 ढिनोली टीमला स्वतः कर्णधार आहेत. आणि यावेळेस हुक केलाय चेंडूला, सीमा रेषा पार, षटकार. चेंडू जायचे पंच तुम्हाला सूचना आहे, जर थोडा उशिरा लेट डिसिजन द्या. ओके चौकार. बाहेरील जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारून तुम्ही डिसिजन द्या. जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही बाहेर जे प्रेक्षक आहेत स्वयंसेवक असतील त्यांना विचारून डिसिजन द्या. षटकार आहे की चौकार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमचे जे इशारा आहेत ते लगेच द्या. तर जाऊया मैदानामध्ये. चौकार आलाय इथे संदीपच्या बॅट मधून. 32 धावा आहेत स्कोर कार्ड वर. बलिरामचा विचार केला, बलिरामवर आक्रमण केलं जातंय. नक्कीच मिड ऑफला चांगला फटका होता. एकच धाव इथे येते. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहिलं गेलं तर आता येतोय परेश. विचार केला तर पार्टनरशिप आहे या दोन्ही बॅट्समनची. 33
आणि यावेळेस बिग हिट केलाय परेशने, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली आणि इथे फलंदाज बाद होईल. नाव पाहिलं तर एन्जॉय भुवन 11 आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर जसं आमचं म्युझिक वाजतंय तसं किपर, एक डान्सिंग किपर आपण पाहतोय, विकेट किपर. एक टीमचं नाव एन्जॉय आहे तर नक्कीच मैदानामध्ये सुद्धा म्युझिकच्या तालावर एन्जॉय करतायत किपर, डान्सिंग किपर म्हणून नाव लौकिक झालंय एन्जॉय 11 भुवन या टीमचं. तर नक्कीच एक गडी बाद 33 धावा आहेत, 33 धावा. सत्तावीस 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल विजयासाठी. नक्कीच 34 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वर. नक्कीच एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी न्यू बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालेत. प्रवीण सेकंडला असतील, प्रवीण. द गोलंदाज राजेश. आणि यावेळेस चांगला कट केलाय चेंडूला, आपल्या बॉडीवर चेंडू होता तिथे कट केलाय. एक सिंगल आहे, ते धावसंख्या सिंगलने पुढे सरकवेल. 35 धावा. अजून देखील षटकातील चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या राजेशांच्या. आणि या वेळेस पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू येतोय राजेशचा. यावेळेस फुल टॉस आणि चांगला समाचार घेतला गणेश आहे चेंडू खाली. एक धाव येते, दुसऱ्याचा प्रयत्न, धावा होण्याची शक्यता. नक्कीच पंचांकडे अपील केली जाते डान्सिंग किपर.
अजून षटक संपला नाहीये आणि विकेट गेल्यानंतर तर राजेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. लेग स्पिन आहे राजेशकडे. इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सिंगल येतोय आणि षटक समाप्तीचा इशारा देतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्डवर 1 गडी बाद. बावीस धावांची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी. समीकरण पाहिलं गेलं तर 11 धावांचं. 11च्या सरासरीने इथे धावा गोळा कराव्या लागतील टीम डेनोली टीमला. तर गोलंदाज असेल निलेश. निलेश येत आहेत 4थं षटक घेऊन. निलेश नक्कीच 4थं षटक. नक्कीच कॅप्टनने इथे खांद्यावर जिम्मेदारी दिली निलेशच्या. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11च्या सरासरीने इथे धावा गोळा कराव्या लागतील टीम डेनोली. आणि चौकार येतोय. नो द्या आणि बाद करा. 2 मिनिटं पंच थांबवायची मॅच. चेक केला जातोय.
तर इथे गोलंदाज बाद केला झाली. थ्रो गोलंदाजी चालणार नाही आणि नो चेंडू फ्री हिट असेल. हॅलो चेक. हॅलो चेक. हा एकविरा चषक 2022 हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचं सकाळचं सत्र 11:54 कालावधी ते मात्र झालेले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक, टेन क्रिक वाहिनी जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं समालोचक सुनील शेळके सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. हा चेंडू फ्रीट, पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. इथे मात्र शॉर्ट बॅक क्लिपचा वापर करून चेंडूला ढकललं जातं. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, एक धाव पूर्ण, दुसरीसाठी निघाले. यावेळेस 2 धावा पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू फार चांगल्या अप्रतिम रीतीने इथे मात्र हाताळला होता गोलंदाज निलेश याने. आपण जर विचार केला तर या सामन्यामध्ये 60 धावांचं लक्ष्य ठेवलेले निर्धारित 5 षटकांमध्ये इथे मात्र डेनोली संघासमोर संदीप 11 डेनोली मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण अनुभवतो. भुवन यांच्या विरोधात हा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहिजे 60 धावांचं लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत धावपलकर धावा लागलेले आहेत 45 आणि हे षटक सुरू आहे 4थं. डाऊन दी ग्राउंड खेळून काढले. या बेस 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. निलेश नावाच्या गोलंदाजाकडून हे षटक हाताळलं जात आहे आणि आतापर्यंत त्याच्या समोरची आव्हानं निश्चितच फार वाढलेली आहेत. आता रिले बॉलर गोलंदाज निश्चितच आपण अजय याला पाहू शकता. गोलंदाज तयार असतील. अजय नाव फार सुंदर आहे या गोलंदाजाचा. यावेळेस फटका तितका सुंदर होता. क्षेत्ररक्षण ते सुद्धा सुंदर झाले असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जर झालं असतं तर एक गडी बाद निश्चितच झाला असता. एक धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलक आपण पाहू शकाल 50 धावा यावेळेस त्या धावपलकावर आहेत आणि यानंतर 10 धावांची गरज असेल संदीप 11 डेहनोली या संघाला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकण्यासाठी. एकविरा चषक 2022 हे दैदिप्यमान अशा पद्धतीचं आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकता. गोलंदाज अजयला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. हा फटका चांगला आहे की फसलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी सीमारेषेच्या भरून हवाई सफर करत असताना हा ब्रँडेड फटका. षटकार सुरुवात चांगली झाली नव्हती. संदीप नावाच्या गोलंदाजाकडून 23 धावा त्याच्या विरोधात आल्या होत्या. बळीराम यांच्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस एक धाव इथे मात्र धावपलकावर निश्चितच जोडली जाईल. एका धावेने धावपलक इकडे वाढत असताना आपण पाहू शकाल धावपलकावर एकूण धावा अंकित झालेली त्या 27 धावा या धावपलकावर अंकित झालेल्या निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने आज माझ्या साथीने समालोचन कक्षामध्ये जोडली जातील निखिलजी ठोंबरे. आपण उपस्थित आहात. आपणास विनंती समालोचन कक्षामध्ये आपण लगेच जायचं आहे. अजयला पुन्हा एकदा निश्चितच तयार व्हावं लागतं. धावपलकर 57 आहेत आणि 3 धावा फक्त आणि फक्त दूर हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे संदीप 11 डेहनोली. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतील. एखादा मोठा फटका 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. फक्त आणि फक्त या चेंडूला दिशा दिलेली आहे आणि या बेस मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट हा सामना मात्र इथे जिंकला जातोय. डेहनोली संघाच्या माध्यमातून जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. आणि या पराभूत संघ खऱ्या अर्थाने भुवन संघ या चषकामध्ये आपण या स्पर्धेमध्ये निश्चितच भाग नोंदवला. शिस्तप्रिय क्रिकेट तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. तुमचंही गोड कौतुक असेल. या सामन्याचा सामनावीर मित्रांनो विचार करूया. संदीप घोरड याने निश्चितच व्यक्तिगतरित्या 46 धावा या धावपलकावर जोडल्या. तो आहे या सामन्याचा सामनावीर. संदीप यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव युअर अवॉर्ड. व्हॉट अ ग्रेट नॉक बाय संदीप घोरड. 46 धावा व्यक्तिगतरित्या मात्र धावपलकावर जोडल्या आणि तो आहे या सामन्याचा सामनावीर.
पेटीला रिअल अकॅडमी कोचिंग क्लासचे इन्चार्ज निलेशजी भोपी आपण आलात आणि निश्चितच इथे क्रिकेटचा आनंद तुम्ही घेतला आणि आता तुम्ही निश्चितच या स्पर्धेचा निरोप घेता. तुमचे स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सामना एखादी पद्धतीने जिंकलेला आहे. इथे मात्र संदीप 11 ढेनोली संघाने